पावसाळ्यापूर्वी ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये ठाणे महानगरपालिकेकडून 80% नाली सफाईचा दावा करण्यात आला होता। पाहिलं तर 5 जून ही डेडलाईन होती। ठेकेदार कंत्राटदारांना 5 जून ही डेडलाईन देण्यात आली होती। 4 ते 5 दिवस वाढवून देण्यात आले होते। मात्र पावसाळ्यापूर्वी अनेक नाले जे ते शहरातील साफ न झाल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे। महापालिका मुख्यालय सौरभ राव यांच्या आयुक्तालयाच्या कार्यालयाच्या बाहेर मनसेच्या वतीने आता ठिय्या मांडण्यात आलेली आहे। प्रत्येक नाल्यामध्ये कशा प्रकारची नाले सफाई झाली नसल्याचा पुरावा फोटोच्या सहित त्यांनी हातात घेऊन त्या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे। पाहिलं तर मनसेच्या वतीने हे ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या कार्यालयाच्या बाहेर सर्वच मनसे आक्रमक झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात नाल्यामध्ये अजूनही गाळ तसाच आहे, कचरा तसाच आहे। अनेक ठिकाणी गाळ कचरा काढल्यामुळे मोठा फटका या ठाणेकरांना बसणार आहे। नाले सफाई न झाल्यामुळे या ठिकाणी अधिकारी असेल या कंत्राटदार यांना काळ्या यादीत टाकावी अशी मागणी या ठिकाणी मनसेच्या वतीने करताना पाहायला मिळत आहे। पाहिलं तर या ठिकाणी नाले सफाई ज्या पद्धतीने झाली पाहिजे त्या पद्धतीचं झालेलं नसल्याचं चित्र या ठिकाणी फोटोच्या माध्यमातून ते दाखवत या ठिकाणी ठिय्या आंदोलन मांडलेलं आहे। त्यामुळे महानगरपालिका आयुक्त याची दखल घेणार का, ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावरती कशा प्रकारची कारवाई करणार हे देखील पाहायला गेलं तर याच ठिकाणी आता ठाणे महानगरपालिकेच्या विरोधात या ठिकाणी मनसेच्या वतीने पाहिलेलं आंदोलन सुरू झालेलं आहे। महापालिकेने 80% दावा केला आहे नाली सफाईचा। 5 जून लास्ट डेट आहे। काय वाटतं येणाऱ्या काळात नाले सफाई झाले तर अनेक ठिकाणी पाणी तुमच्या हातात काय पुरावे हातावे? अधिकारी आणि हे ठेकेदार हे यांना फसवतात। यांचं कोणी ऐकत नाही आयुक्तांचं। आणि ते आता हे फोटो काढलेले हे सगळे आत्ताचे फोटो आहेत, हे कालचे परवाचे फोटो आहेत। हे फक्त ठेकेदार वाट बघतायत की पाऊस कधी पडेल आणि हे कचरा कधी जाईल बाहेर। नाले सफाई झालेली नाहीये, हे हितांत खोटं बोलतायत। बैठक झाली त्यामुळे दावा करण्यात आला होता 80% ना, म्हणून आम्ही याच्याकडे आलो नाही। आणि पहिली गोष्ट या नगरपालिकेला आम्ही पत्र दिलेत। हे घनकचऱ्यावर साहेब आहेत जे प्रमुख आहेत मुंबईवरून आलेत, त्यांना हे 2-2 लिटर आमच्या जिल्हाध्यक्षांची आहेत, त्याला उत्तर देखील नाहीये आणि त्यांना वेळ नाहीये। एवढाच हे काय काम करतात? मग एवढं काम करतात मग एवढे नाले तुंबले का? त्यांना भेटायला फोन उचलायला वेळ नाही। मी स्वतः किती वेळा फोन केलाय, त्यांचे अधिकारी त्यांचे सांगतील तिथे मी किती आलो। पहिल्या वेळेला आम्ही आलो त्यावेळेला महासभा होती, आम्ही समजू शकतो, पण त्याच्यानंतरही त्यांना वेळ नाही मिळाला। एवढं काम करतात ते, एवढं काय काम करतात? एवढं काम करतात मग नाले सफाई झाली का नाही? लोकांचे पैसे फक्त नाले सफाईला तुम्ही करोडो रुपये वापरता, हे आमचे पैसे आहेत, नागरिकांचे पैसे आहेत, लोकांच्या घामाचे पैसे आहेत। हे का ठेकेदारांना? आणि ठेकेदार कुठे घाबरतात? त्यांना अधिकाऱ्यांना, आपल्या आयुक्त साहेबांना मागणी असणार यांना सगळ्यांना काळ्या यादीत टाका, सगळ्यांना काळ्या यादीत टाका। नक्कीच या ठिकाणी ठेकेदार असेल या अधिकारी असेल त्यांना काळ्या यादीत टाकायची मागणी या ठिकाणी मनसेचे अध्यक्ष ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केलेली आहे। पाहिलं तर या संदर्भात पालिका आयुक्त सौरभ राव कशा प्रकारे पाऊल उचलणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामॅन योगेश सावंत, गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।